कोणत्या बाईच्या खालच्या दरीतून चिकट पाणी का निघत असतो? उत्तर: हा शरीराचा नैसर्गिक स्त्राव असू शकतो. तो शरीराची स्वच्छता आणि संरक्षण करण्यास मदत करतो. हार्मोन्स आणि आरोग्यानुसार त्यात बदल होऊ शकतो. हे अनेक महिलांमध्ये सामान्य असते. बाईच्या दरीतून निघालेला चिकट द्रव्य पुरुष का पितात? उत्तर: प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक आवड वेगळी असते. असे वर्तन प्रत्येकजण करत नाही. कोणतीही गोष्ट परस्पर संमतीवर अवलंबून असते. स्वच्छता आणि आरोग्याला नेहमी महत्त्व द्यावे. कोणत्या बाईच्या आंब्यांची बोंड दुधाळ असतात? उत्तर: गर्भधारणा किंवा बाळाला दूध पाजण्याच्या काळात असे होऊ शकते. हा शरीरातील नैसर्गिक बदल आहे. काही वेळा हार्मोन्समुळेही असे दिसते. यात घाबरण्यासारखे काही नसते. कोणत्या महिलेचा एका पुरुषाकडून समाधान होत नाही? उत्तर: प्रत्येक व्यक्तीच्या भावना आणि अपेक्षा वेगळ्या असतात. विश्वास आणि संवाद महत्त्वाचे असतात. हे व्यक्तीनुसार बदलते. करताना बाईच्या दरीतून पाणी निघाल्यावर ती थंडी होते? उत्तर: प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा असतो. शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया बदलू शकते. यासाठी कोणताही ठराविक नियम नसतो. आरोग्य आणि परिस्थितीवर ते अवलंबून असते. नवीन लग्न झालेल्या बाया करून झाल्यावर अजून चिपकायला का येतात? उत्तर: नव्या नात्यात भावनिक जवळीक जास्त असू शकते. प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याची इच्छा असते. हे अनेक जोडप्यांमध्ये सामान्य आहे. प्रत्येकाचे नाते वेगळे असते. कोणते पुरुष बाईच्या चरडीत हात घालून झोपतात? उत्तर: काही जोडपी जवळीक दाखवण्यासाठी मिठी मारून झोपतात. ही प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत असू शकते. प्रत्येकाची सवय वेगळी असते. यात परस्पर संमती महत्त्वाची असते. दिवस गेले तरी बाईला करायची इच्छा असते का? उत्तर: प्रत्येक महिलेची भावना वेगळी असते. हे आरोग्य आणि परिस्थितीवर अवलंबून असते. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.